श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपल्यापैकी कोणालाही विम्याबद्दल माहीत नाही असं नाहीये. खरं तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींसाठी विमा उपयुक्त असतो. आजकाल जोखीम हा एक मोठा फॅक्टर आहे आणि त्यासाठी विमा गरजेचा आहे. खरं तर विमा काढलेला असला म्हणजे आपलं जरी नुकसान झालं तरी त्याची थोडीफार का होईना भरपाई मिळते. श्रोते हो, आणि त्या निमित्ताने आपल्याला बचतीचीही सवय लागते. तर आज आपण विमा या विषयावरच बोलणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय मनोज भाटवडेकर यांना. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आत्ताच मी असं म्हटलं की विमा हा विषय काही कुणाला माहीत नाही असं नाहीये. पण जर कुणाला आपण विचारलं की तुम्ही विमा काढलाय का, तर त्याचं उत्तर हो असं असतं. पण मग नेमकं काय केलंय, कसला विमा काढलाय याबद्दल खूप अशी डिटेल माहिती नसते. सर्वसामान्यपणे विमा काढलाय तर हो असं उत्तर असतं. तर मला सुरुवातीला असं सांगा की विमा म्हणजे नेमकं काय? खरं तर विमा ही एक अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये अनिश्चित घटना परिस्थितीला सामोरा जाणाऱ्या सर्व लोकांच्या समूहापैकी ज्यांचं नुकसान होतं त्या नुकसानीची उर्वरित लोकांमध्ये विभागणी करणं. जेव्हा एखादं कुटुंब आपल्या कमावत्या व्यक्तीला गमावतं तेव्हा खऱ्या अर्थी त्या व्यक्तीमुळे घरात येणारं उत्पन्न गमावलं जातं. बरोबर. त्या व्यक्तीची भरपाई आपण नाही करू शकत, पण विमा जर असेल तर त्या व्यक्तीच्या उत्पन्नाची आपण थोड्याफार प्रमाणामध्ये भरपाई करू शकतो. बरोबर. कारण या उत्पन्नावर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, भविष्यकालीन स्वप्न आणि करिअर अवलंबून असतं. जेव्हा अशी व्यक्ती कुटुंबातून निघून जाते तेव्हा त्या कुटुंबाचे होणारे नुकसान इतरांच्या छोट्या छोट्या योगदानामुळे बनलेल्या मोठ्या निधीतून भरून काढलं जाऊ शकतं. अशा प्रकारे हानी होण्याची शक्यता आणि त्याचे परिणाम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया म्हणजे विमा होय. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर विमा हा जोखीम हस्तांतरणाचा प्रमुख प्रकार आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणालात तसं की काहीतरी झाल्यानंतर विम्याचं महत्त्व कळण्यापेक्षा जर सुरुवातीपासूनच आपण त्याकडे लक्ष दिलं तर नंतर होणारं नुकसान जे आहे त्याची आपल्याला भरपाई मिळणार आहे. पण ही एक सावधानता बाळगायला आपल्याला नक्कीच हरकत नाही. खरंय खरंय. म्हणूनच म्हणतात की सगळं चांगलं असताना वाईटाची कल्पना करा आणि त्याची तजवीज करून ठेवा. सर, कुठचीही गोष्ट जेव्हा आपल्याला माहीत असते, कुठून तरी ती संकल्पना आलेली असते. विम्याचं मूळ कशात आहे, काय आहे? विम्याचं मूळ खरं तर हजारो वर्ष जुनं असलं तरी आजच्या विम्याचं स्वरूप जे आहे ते साधारणपणानं गेल्या 200-300 वर्षातल्या नुकसान वाटून घेण्याच्या पद्धतीशी सुसंगत आहे. जुन्या काळामध्ये बॅबिलोनचे व्यापारी जहाजानं माल भरून जगभर प्रवास करायचे. तर प्रत्येक जहाजामागे ठराविक रक्कम ते बंदरावरती एकत्रित जमा करून ठेवायचे. अच्छा. जेणेकरून त्या प्रवासामध्ये ज्या व्यापाराचं नुकसान होईल त्याला त्यातून मदत केली जायची. अच्छा. हीच प्रथा भारतामध्ये भरूच आणि सुरत इथल्या व्यापाऱ्यांनी सुद्धा आपल्याकडे आत्मसात केली होती. थोडक्यात आधुनिक विम्याचं मूळ ह्या पूर्वपीठिकेमध्ये आहे. सर, खरं तर आपण म्हणतो असं नेहमी की आपले पूर्वज खरंच हुशार होते. त्यांना अनेक गोष्टींची जाणीव होती आणि त्याप्रमाणे त्या काळात जसं जमेल तसं त्यांनी त्या गोष्टी केल्या होत्या. आणि आता आपण हे बघतोच आहेत की या सगळ्याचं मूळ इतकं जुनं आहे. मग यानंतर त्याचा पुढचा प्रवास कसा काय झाला? 1956 सालानंतर विमा क्षेत्र आपल्याकडे चांगल्यापैकी सरकारी नियंत्रणाखाली सुरू झालं. पुढला टप्पा आला 1972 मध्ये. त्यामध्ये सर्वसाधारण विमा कंपन्यांचं देखील राष्ट्रीयकरण झालं आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या अंतर्गत त्याच्या 4 उपकंपन्या स्थापन झाल्या. अच्छा. 1956 सालानंतर सुमारे 45 वर्ष सरकारी नियंत्रणाखाली विमा क्षेत्र कार्यरत राहिलं. ज्यावेळेला भारताचा समावेश प्रगतिशील देशांमध्ये झाला त्यावेळेला विमा क्षेत्र पुन्हा एकदा खाजगी कंपन्यांसाठी मोकळं झालं. बरं. भागीदारीमध्ये अनेक विमा कंपन्यांनी अर्ज केले आणि या सर्व कंपन्यांवरती देखरेखीसाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण, थोडक्यात IRDAI या शिखर संस्थेची स्थापना झाली. अच्छा. आणि आज IRDAच्या देखरेखीखाली अनेक विमा कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहक हित सांभाळलं जातं. मला असं सांगा की आता आपण सुरुवातीला असं म्हटलंच की आपलं नुकसान झालं तर भरपाई मिळते. माणसाचं नुकसान जरी भरत नसलं तरी आपल्याला आर्थिक नुकसानीची भरपाई मिळत जाते. विम्याचं नेमकं महत्त्व काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. आपण मगाशी पाहिलं की कमावत्या व्यक्तीच्या पश्चात त्याचं उत्पन्न देखील थांबतं, ज्यामुळे त्या कुटुंबाला फार मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागतं. अशा बिकट प्रसंगी विमा हाच त्या कुटुंबाला आर्थिक आधार बनतो. पण विमा म्हणजे केवळ मृत्यू पश्चातच पैसे असं नसून आपण त्याकडे अनेक पद्धतीनं पाहू शकतो. अच्छा. आता विम्याकडे आपण जिवंतपणीचे लाभ ह्या विषयानं पण बघूया. बर. विमा म्हणजे सक्तीची बचत.
हो. जेव्हा व्यक्ती उत्पन्न वजा खर्च राहिलेली बचत या पद्धतीने जीवनशैली जगते तेव्हा त्याचं बचतीकडे दुर्लक्ष होतं. आजकाल खर्चाला तर काहीच मर्यादा राहिलेली नाहीये. खरंय. त्यामुळे ही मर्यादा आपल्याला लक्षातच राहत नाही. बरोबर. परंतु विशिष्ट कालावधीने विमा हप्ता भरणं सक्तीचं असल्याने ती आपली जीवनशैली जेव्हा बनते तेव्हा मग उत्पन्न वजा बचत उरलेला खर्च अशी सशक्त आचारसरणी निर्माण होते आणि खर्चाला आळा बसतो. बरोबर. दुसरा लाभ म्हणजे विमा आकस्मिक गरजांसाठी तरतूद. भारतामध्ये फार मोठी लोकसंख्या ही विविध आर्थिक स्तरामध्ये विभागलेली आहे. खरंय. सक्तीची बचत म्हणून जेव्हा विमा केलेला असतो तेव्हा प्रापंचिक गरजांपोटी विमा पॉलिसीवरती विमेदार कर्जही घेऊ शकतो. थोडक्यात त्याला त्यासाठी कुठलेही कागदपत्रही सादर करावे लागत नाहीत, म्हणून पॉलिसीच्या माध्यमातून मिळालेलं कर्ज त्याला तात्काळ आर्थिक चिंतामुक्त करतं. तिसऱ्या प्रकारात आपण त्याला तारण कर्ज म्हणून एक लाभ आहे, तोही आपण लाभ बघूया. विमा जसा गरिबाकडे आढळतो तसाच तो अतिउच्च उत्पन्न गटाकडे देखील पाहायला मिळतो. व्यवसाय वृद्धीसाठी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना या कर्जाच्या परतफेडीची हमी म्हणून पॉलिसी तारण ठेवून घेतली जाते. बरोबर. चित्रपट सृष्टीतले कलाकार, क्रिकेटपटू, उद्योगपती विम्याचे महत्व ओळखून त्यात फार मोठी गुंतवणूक करतात. आणि तुम्ही म्हणताय असं की इतके सगळे जर त्याचे फायदे असतील आपल्याला मिळणारे तर त्याच्यामध्ये आपली गुंतवणूक ही व्हायलाच हवी. आणि सुरुवातीला जसं तुम्ही म्हणालात की पहिलं उत्पन्न, खर्च आणि मग बचत असं समीकरण न करता उत्पन्न, बचत आणि मग उरलेला खर्च या समीकरणाने जर आपण गेलो तर मला वाटतं विमा काढणं किंवा त्याचे हप्ते भरणं हे काही खूप कठीण काम नाहीये. बरोबर आहे. मग विम्याचे नेमके प्रकार काय आहेत? विम्याला आपण साधारणपणानं 3 गटामध्ये विभागूया. एक आहे जीवन विमा, दुसरा सर्वसाधारण विमा आणि तिसरा म्हणजे आरोग्य विमा. जीवन विमा हा मानवी आयुष्याशी निगडीत आहे. बरोबर. जीवन विमा घेताना व्यक्तीचं एखाद्या निर्जीव वस्तूप्रमाणे मूल्य नाही काढता येत आपल्याला. मानवी जीवनाचे मूल्य ही संकल्पना मांडताना 1924 मध्ये अमेरिकन अर्थतज्ञ प्रोफेसर सोलोमन ह्युबनर यांनी कमावत्या व्यक्तीची भविष्यातील उत्पन्न मिळवण्याची क्षमता या बाबीवरती भर दिला. या पद्धतीमुळे एखाद्या व्यक्तीने किती रकमेचा विमा घ्यावा याचं अचूक मूल्यमापन करता यायला लागला. सर्वसाधारण विम्यामध्ये गाडी, घर, कारखाने, वैयक्तिक अपघाती विमा, नाशवंत माल, जहाज, कच्चा पक्का माल, मोठमोठे प्रोजेक्ट, पशु विमा, मशिनरी इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. थोडक्यात मानवी जीवन वगळता इतर बहुसंख्य गोष्टींचा समावेश ज्यात होतो ज्यामध्ये नुकसानीची निश्चित किंमत काढता येते त्याला आपण सर्वसाधारण विमा म्हणतो. पुन्हा एकदा मानवी आयुष्याशी निगडीत असलेला एक तिसरा विम्याचा प्रकार तो म्हणजे आरोग्य विमा. बदलती जीवनशैली, विविध आजारांचा प्रादुर्भाव, व्यायामाचा अभाव, जंक फूड्स, प्रदूषित अन्न इत्यादीमुळे मानवाला आरोग्य समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं. बरोबर. वैद्यकीय क्षेत्रात होणारी नवनवीन संशोधनं, कॉर्पोरेट क्षेत्रानं या व्यवसायात घेतलेली उडी यामुळे मानवी जीवनमान उंचावायला निश्चितच मदत झाली. पण त्याचबरोबर वैद्यकीय खर्च देखील सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्याच्या बाहेर जाऊ लागलाय. खरंय. या वैद्यकीय खर्चाची तरतूद करण्याचे 2च मार्ग आहेत. वैद्यकीय कारणास्तव होणाऱ्या प्रत्येक खर्चाचा आपल्या खिशावर पडणारा ताण आपणच सोसायचा किंवा आरोग्य विमा करून अत्यंत मर्यादित ताण स्वीकारायचा. कोणताही सुज्ञ व्यक्ती अशा वेळी आरोग्य विम्याचाच पर्याय निवडतो. बरोबर. आरोग्य विम्यामुळे आपल्या बचतीवर होणारा दुष्परिणाम टळतो आणि अधिक चांगले उपचार घेणे, व्याधीमुक्त होणे हे मानवाला शक्य झालं आहे. खरंय. सर, विम्याचे प्रकार तर तुम्ही सांगितलेतच, पण या विम्यापासून आपल्याला नेमका काय लाभ मिळतो याविषयी जरा सांगा. आपण कॅटेगरी वाईजच बघूया. पहिल्यांदा जीवन विमा, मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे जीवन विमा ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला आपण त्याच्याकडे भविष्यकालीन तरतूद, मुलांची किंवा स्वतःचं लग्न, शिक्षण, आपलं निवृत्तीनंतरचं जीवन या प्रसंगी उपयोगी पडणारं साधन म्हणून आपण विम्याकडे बघू शकतो. बरोबर. मगाशी तुमच्या बोलण्यात आलं की विमा म्हणजे सक्तीची बचत. खरं आहे, कारण विम्याचे हप्ते पूर्णपणे भरल्याशिवाय त्याचा फायदा मिळणार नाही. बरोबर. आधी विम्याचे पैसे बाजूला काढून ते भरलेच पाहिजेत. या भूमिकेतनं सक्तीची बचत म्हणून सुद्धा आपण विम्याचे लाभ लक्षात घेऊया. कर्ज तारण, आपल्याला कर्जाची ज्यावेळेला तरतूद लागते करावी त्यावेळेला आपल्याला पॉलिसीवरती 2 प्रकारानं कर्ज घेता येते. तसं कर्ज तारणासाठी सुद्धा ती पॉलिसी उपयोगात पडते. आणि सरकारी हमी हा झाला आपल्या जीवन विम्याचा भाग.
सर्वसाधारण विम्यामध्ये मुख्यत्वे करून गैरमानवी गोष्टींचं होणारं नुकसान भरपाईसाठीच त्याचा उपयोग होतो. अच्छा. त्याच्यामुळे सर्वसाधारण विमा हा नुकसान भरपाईचा विमा या भूमिकेतनं जास्त करून बघितला जातो. गाड्यांच्या बाबतीमध्ये ऍक्ट ओनली म्हणजे नियमानं आवश्यक आहे म्हणून गाडीचा इन्शुरन्स, थर्ड पार्टी इन्शुरन्स जो केला जातो तो नसेल तर बाहेर दंड बसणार आहे. बरोबर. तर सर्वसाधारण विम्यामध्ये नुकसान भरपाई हा एक मोठा आस्पेक्ट त्यामध्ये गृहीत धरला जातो. अगदी. तिसरा आरोग्य विमा आहे. नावाप्रमाणेच वैद्यकीय खर्चाची तरतूद म्हणून या विम्याकडे बघितलं जातं. बरोबर. कोणत्याही प्रसंगी वैद्यकीय कारणाने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागलं तर होणाऱ्या खर्चाची जबाबदारी विमा कंपनी घेते. अनेक गोष्टी ज्या त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत, ज्या त्या उपचारासाठी आवश्यक आहेत, या सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगामध्ये किमोथेरपी, इम्युनोथेरपी सारखे नुसतेच ॲडव्हान्स नाहीत तर ते महागडे पण आहेत. ते उपचार सुद्धा ह्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. अच्छा. त्याच्यामुळे ज्या वेळेला एखादी व्यक्ती आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होते त्यावेळेला ती स्वतःच्या प्रकृतीनं काळजीत पडलेली असते आणि त्याची कुटुंबीय त्यासाठीच्या खर्चाची तरतूद करण्याने काळजीत पडलेली असतात. बरोबर. आरोग्य विमा ह्या दोन्ही घटकांना बऱ्याच अंशी तुम्हाला न्याय देतो किंवा तुम्हाला टेन्शन फ्री ठेवतो. मला असं वाटतं की ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जसं आपण म्हटलं सुरुवातीपासून की थोडे पैसे बाजूला टाकावेत. त्यावेळेला ते जड वाटत जरी असलं तरी जेव्हा आपण अशा संकटात सापडतो तेव्हा ते आपल्याला खूप मोठा आधार देतात. आणि जीवन विम्याचा तर तोच गाभा आहे. म्हणजे आपण थोडासा वेगळा विचार करून या गोष्टीकडे बघितलं तर मला वाटतं पुढे येणारे जे धोके आहेत तरी त्यातून आपण सहजपणे बाहेर पडू शकतो. नक्कीच. नाही का? त्यामुळे या पद्धतीने जर विम्याच्या लाभांचा आपण विचार केला तर विमा हा सक्तीचा नसून हा गरजेचा आहे हे आपल्याला पटेल. खरंय. मला असं सांगा की विमा नेमका किती घ्यावा, म्हणजे त्याचंही काहीतरी प्रमाण असेल तर त्याबद्दल सांगा. नक्कीच. जीवन विम्याच्या बाबतीत मगाशी आपण प्रोफेसर युबनर सरांचा उल्लेख केला होता. युबनर सरांनी ह्युमन लाईफ व्हॅल्यू या गोष्टीवरती भर दिला होता आणि जीवन विमा घेताना HLV ह्युमन लाईफ व्हॅल्यू या सूत्राचा वापर करूनच रक्कम निश्चित करावी लागते. पण काय होतं, खूपदा सर्वसामान्य लोकांना या पद्धतीनं निश्चित रक्कमच काढता येत नाही, कारण ही सगळी तांत्रिक बाजू होऊन जाते. यासाठी अधिक सोपी आणि घरगुती पद्धत आपणही वापरू शकतो. बर, काय आहे ती पद्धत? कुटुंबाला लागणारा मासिक खर्च जो आहे त्यातनं कमावत्या व्यक्तीचा खर्च वजा केला तर त्याच्या पश्चात जो मासिक खर्च सुरू राहणार आहे ती एक फिगर आपण कागदावरती मांडायची. अच्छा. आणि या खर्चाची तरतूद ही आपल्याला करावी लागणार आहे. मग अशा वेळेला 6% व्याजदर जर तुम्ही गृहीत धरलात तर मासिक खर्चाच्या 200 पट इतकी रक्कम ही त्या व्यक्तीच्या पश्चात त्या कुटुंबाकडे उभी राहिली पाहिजे. बरोबर. मग ती स्वतःचे फंड्स असतील, बँक FDs असतील, विमा असेल किंवा त्याच्या पश्चात मिळणारं निवृत्ती वेतन असेल. तर हे सगळे कागदावरती तुम्ही आकडे मांडल्यानंतर जी गॅप तुम्हाला लक्षात येईल ती गॅप लक्षात घेऊन तुम्हाला तितक्या रकमेचा विमा करायला पाहिजे. अच्छा. सोपेपणान जर दरमहा 20,000 रुपये खर्चाची तोंड मिळवणी करायची असेल, 6% व्याजदरानं 40 लाख रुपये जर तुमच्या बाजूला असतील तर 20,000 रुपये बिनतक्रार दरमहा तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. बरोबर. आता पैकी जर आपल्याकडे 20 लाख रुपयाचे जर फंड्स असतील तर विम्यातनं तुम्हाला 20 लाख रुपये उभे राहिले पाहिजेत. म्हणजे आपलं विमा घेण्याचं टार्गेट जे आहे हे 20 लाख रुपये असलं पाहिजे. अच्छा. किंवा मॅच्युरिटी किंवा मृत्यू पश्चात येणारी रक्कम. थोडक्यात हे 20 लाख रुपये किंवा ह्युमन लाईफ व्हॅल्यूचे सूत्र हे आपल्याला दिशादर्शक अशा पद्धतीनं ठरतं. अच्छा. ओके. म्हणजे खूप लांबचा विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि हे एवढं गणित तुम्ही मांडलं की मला वाटतं फार काही आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. लाईफही याने सिक्युअर होईल आणि जर संकट आलं तर त्यातनंही आपण बाहेर पडू शकतो. खूपदा कसं होतं, ज्यावेळेला एखाद्याला विमा आहे का विचारला तर तो आहे म्हणतो, पण तो पुरेसा आहे का इकडे त्याचं लक्षच नसतं. कारण हे सूत्र त्यांच्यासमोर त्यांनी मांडून बघितलेलं नसतं. विमा एजंट येऊन विमा करायला सांगतोय म्हणून विमा केला जातोय आणि मगाशी सक्तीची बचत तसा तो काही वेळेला सक्तीचा विमा होऊन जातो आणि मग तो किरकोळ रकमेचा केला जातो. पण त्याची किंमत जी आहे ना ती त्या व्यक्तीच्या पश्चात कुटुंबाला सोसावी लागते. आणि म्हणून आपल्या हयातीतच आपल्याला योग्य रकमेचा विमा, मग तो सर्वसाधारण विमा असो, जीवन विमा असो किंवा आरोग्य विमा असो, त्या सूत्राच्या आधारानंच तो निश्चित करायला पाहिजे. कदाचित असं होऊ शकतं की एका वेळेला आपल्याला ते टार्गेट जे आहे ते साध्य नाही करता येणार, पण उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर आपल्याला किती आत्ता करणं शक्य आहे त्या दिशेनं वाटचाल तर करता येऊ शकते. नक्कीच. जर आपण असं उद्दिष्ट समोर ठेवलं तर मला वाटतं अशक्य अशी कुठलीच गोष्ट नसते, नाही का? खरंय. आता सर तुम्ही जीवन विम्याबद्दल सांगितलं, हाच प्रकार आपण सर्वसाधारण विम्यालाही वापरायचा का? हो.
ज्या वेळेला एखाद्या वस्तूचा विमा करतोय, गाडीचा विमा करतोय, त्यावेळेला त्याचं सध्याचं मूल्य लक्षात घेऊनच विमा करायला लागतो. बरोबर. आणि त्यासोबत संभाव्य नुकसान काय होऊ शकतं त्याचाही आपल्याला अंदाज घेऊन विमा करायला लागतो. थोडक्यात मी गाडीचा ज्यावेळेला विमा करतोय त्यावेळेला मी जर थर्ड पार्टी विमा केला तर मला रस्त्यावरती विमा नसलेलं वाहन चालवल्याबद्दलचा दंड आहे तो चुकेल, पण माझ्या गाडीचं नुकसान जे आहे होणार अपघातातलं त्याची भरपाई होणार नाहीये. मग मला संभाव्य नुकसानीचा पण अंदाज घेतला पाहिजे. बरोबर. मी घराचा विमा ज्या वेळेला करतोय त्यावेळेला ठीक आहे, मी एक 40 लाखाचं लोन घेतलंय म्हणून मी 40 लाखाचा विमा घेण्याच्या पेक्षा घराचं आत्ताचं मूल्य काय आहे, कारण मी घराच्या मूल्या इतकंच काही कर्ज घेईन असं नाहीये ना. बरोबर. कदाचित कमी रकमेचं आवश्यक तेवढंच घेईन, तेवढा विमा नाही घेऊन चालणार. घराचं आजचं मूल्य काय आहे. अच्छा. अजून 2, 3, 5 वर्षानंतर ज्या वेळेला माझा विमा मी पुन्हा रिन्यू करतोय तेव्हा घराची वाढलेली किंमत ती पण गृहीत धरून माझा विमा मला वाढवायला पाहिजे. ओके. मी आहे तेवढ्या विम्यात केवळ कर्ज घेतलंय म्हणून विमा घेतला घराचा असं करून नाही चालणार. थोडक्यात या सगळ्याचा चहूबाजूनी विचार करणं गरजेचं आहे की आज आपल्याला जो खर्च आहे तो 5 वर्षांनी अजून वाढणार आहे, तर त्या दृष्टीने आपण विमा काढणं गरजेचं आहे. बरोबर नाही का सर? असाच विचार आरोग्य विम्याच्या बाबतीत पण करता येतो का? करावाच लागेल, कारण आरोग्य विम्याच्या बाबतीत ग्राहकांना तर इतर विम्यां इतकंच किंबहुना जास्त चौकस राहून त्यात कोणते खर्च समाविष्ट आहेत, त्याचा वेटिंग पिरियड काय आहे, तो कधी संपतो, त्यात अधिकच्या काय काय सोयी अंतर्भूत आहेत याच्यावरती त्याचा कटाक्ष असलाच पाहिजे. बरोबर. वैद्यकीय खर्च हा नित्य निरंतर वाढता असल्यामुळे भविष्यकालीन खर्चाचा अंदाज घेऊन आजच गरजेपेक्षा अधिक रकमेचा आरोग्य विमा घेतला पाहिजे, कारण भविष्यात तो वाढवून मिळेल याची कोणतीच हमी नाहीये. आज मला जर 5 लाखाचा विमा पुरेसा वाटत असेल तर मी तो कधीच वाढवत नाही जोपर्यंत कुठेतरी एखादी व्याधी समोर येत नाही. आणि मग त्यावेळेला मी जर धावलो की मला विमा वाढवून द्या किंवा एखादं ऍक्सिडेंट ऑपरेशन झाल्यानंतर मला अधिकचा विमा हवाय, तर खूपदा तो वाढवून मिळेल याची कुठलीच खात्री मिळत नाही. आणि मग अशा वेळेला मला हवंय पण मिळत नाही अशी कुतरड होते. तरी एक आज जर तुम्ही मेडिक्लेम घेत असाल तर तो किमान 10 लाख आणि त्याच्या वरती हवा, एवढं मात्र मी नक्कीच सांगेन. आणि मला असं वाटतं ही काळाची गरज आहे. काळापेक्षा ही एक विमेदार म्हणून माझी गरज आहे. खरंय. सर मला असं सांगा की जेव्हा आपण विमा पॉलिसी घेतो पण ती घेताना नेमकं कोणत्या गोष्टींकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे त्याबद्दल जरा सांगा. 2-3 गोष्टी विशेष करून मी जीवन विम्याच्या बाबतीमध्ये सांगेन. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आज जो विमा घेतोय तो महागाई दराशी निगडीत घालूनच मला तो घ्यायला पाहिजे. अच्छा. आज मला जी पॉलिसी मी घेतोय ती पॉलिसी काही वर्षानं 25 लाख रुपये देत असेल तर ती आज रक्कम मला खूप हँडसम आणि मोठी वाटते, पण 25 वर्षानंतर 25 लाख रुपये रक्कम कदाचित कमी होईल. बरोबर. म्हणून आज मला त्यावेळच्या महागाईचा विचार करून जास्त रक्कम कशी मिळेल याच्यावरती पहिला फोकस केला पाहिजे. बरोबर. म्हणजे रकमेवर पहिला फोकस करा, मिळणाऱ्या रकमेवरती ती त्यावेळेला मला उपयुक्त कशी ठरेल या गोष्टी. बरोबर. दुसरी गोष्ट मला बघितली पाहिजे की मी आज विमा हप्ता किती भरू शकतो. जो विमा आज हप्ता मी भरू शकतोय मॅक्झिमम त्याची मला पूर्तता करणं गरजेचं आहे. किंबहुना मी थोडं असं सांगेन की 2-3 वर्षानंतर तो विमा हप्ता मला छोटा वाटतो, म्हणून आज जर मला 10,000 रुपये महिना पुरेसे वाटत असतील किंवा मी भरणार असेल तर ते मी 12,000-13,000 रुपये भरले पाहिजेत. अच्छा. कारण पहिल्या 2-3 वर्षामध्ये मला त्या हप्त्याची इतकी सवय होऊन गेलेली असते, त्याच्यानंतर विमा हप्ता वाढणार नाहीये माझा. ओके. पण माझं उत्पन्न वाढणार आहे, माझ्या गरजा वाढणार आहेत, माझ्या आयुष्याला असणारे धोके वाढणार आहेत, माझ्या गरजा निवृत्तीनंतरच्या पण वाढणार आहेत. बरोबर. आणि मी जर त्यावेळेला कमी रकमेचा विमा केलेला असेल, कमी हप्ता स्वीकारलेला असेल तर मॅच्युरिटीला मिळणारे जे माझे पैसे आहेत ते सुद्धा मला कमी मिळणार आहेत. बरोबर. बरोबर. त्याला रिअल व्हॅल्यूचे पैसे आपण नाही म्हणू शकत. तिसरी गोष्ट, माझ्या गरजा काय आहेत. माझ्या गरजा जर निवृत्ती वेतनाच्या असतील त्यावेळेला मला पैसे हवेत, निवृत्ती वेतन हवंय, तर मला मध्ये पैसे घेणारी योजना घेऊन नाही चालणार. मला त्या गरजेला पूरक असाच विमा घेतला पाहिजे. अच्छा. जो कमी उत्पन्न गटातला व्यक्ती आहे त्याला मध्ये मध्ये पैसे लागणार आहेत आणि ती त्याची जर गरज असेल खरोखरची तर ती गरज मनीबॅक विम्यातनच भागली जाणार आहे. मग मला शेवट भरपूर पैसे मिळतील 25 वर्षांत 30 वर्षांत, त्याच्यापेक्षा मला मध्ये किती मिळत आहेत ते बघून मला विमा घेतला पाहिजे. बरोबर. आणि मगाशी ह्युमन लाईफ व्हॅल्यूचा आपण उल्लेख केला होता, त्याप्रमाणे माझे ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे मला टार्गेटेड इन्शुरन्स किती असला पाहिजे याचं आजच मला समीकरण मांडलं पाहिजे आणि तितक्या रकमेचा विमा घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. अच्छा. थोडक्यात मला आज जो काही हप्ता झेपतोय त्याच्यापेक्षा थोडा जास्त रकमेचा हप्ता स्वीकारणं, माझ्या ज्या गरजा आहेत त्याला पूरक असलेला विमा मी स्वीकारणं, माझं आत्ताचं वय आणि माझं निवृत्तीचं वय याच्यातला डिफरन्स लक्षात घेऊन
बरोबर. तितक्या जास्त मुदतीचा विमा कसा मला घेता येईल याच्यावरती मला फोकस करणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. तुम्ही म्हणताय असं की थोडं पुढे गेल्यानंतर त्या लक्षात येऊन त्याचा काहीच उपयोग नाही. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पॉलिसी घेत असाल त्यावेळेलाच ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. सर, मगाचपासून आपण सगळ्याच विम्यांवर बोलतो आहोत आणि तुम्ही खूप छान डिटेल माहितीही देत आहात. सर्वसाधारण विम्यामध्ये बरेच गोष्टी इन्क्लूड असतात ज्या आपण दुर्लक्षच करतो त्यांच्याकडे. जेव्हा प्रत्यक्ष घटना समोर येते तेव्हा आपण जागे होतो की अरे देवा, काढला असता विमा तर बरं झालं असतं असं. तर तिथे नेमकी काय काळजी घेतली पाहिजे ते विमे काढताना? खरं तर सर्वसाधारण विमा हा खूप मोठा विषय आहे. पण मी त्यातल्या 1-2 मुद्द्यांमध्ये तुम्हाला या बाबतीत अवगत करतो. गाडीचं उदाहरण घेऊया आपण. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गाडीचा इन्शुरन्स थर्ड पार्टी पण करता येतो आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह पण करता येतो. कॉम्प्रिहेन्सिव्ह केलं तर माझ्या गाडीचं माझं होणारं नुकसान जे आहे त्याची पण मला भरपाई करता येते. मग फक्त दंड होऊ नये म्हणून थर्ड पार्टी विमा करावा का? तुम्ही नवीन गाडी घेताय तर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेतला पाहिजे. कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स मध्ये मग सुद्धा अनेक आपल्याला गोष्टींवरती लक्ष देता येतं. म्हणजे माझ्या गाडीचा विमा जो मी करतोय कॉम्प्रिहेन्सिव्ह तो 0 डेप्रिसिएशन आहे का? मी त्याच्यामध्ये ड्रायव्हरचं, रायडरचं इन्शुरन्स कव्हरेज घेतोय का अपघाती विम्याचं? त्याच्यासोबत मी रिटर्न टू इनव्हॉइस, म्हणजे गाडीचं नुकसान झालं, पूर्ण गाडी लॉस झाली माझी, तर माझी मूळ किंमत मला परत मिळेल का? त्याला आपण रिटर्न टू इनव्हॉइस म्हणतो. टायरचं कव्हर घेतलंय का? गाडीत ठेवलेल्या वस्तूंची चोरी झाली तर त्याची नुकसान भरपाई मिळेल, ते घेतलंय का कव्हर? हेही बघणं तितकंच गरजेचं आहे ना. नुसता कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेतला गाडीचा, पण बाकीच्या गोष्टींचं काय? 0 डेप्रिसिएशन नसेल, 2 वर्ष 3 वर्ष जुनी गाडी आहे तर तुम्हाला गाडीची डेप्रिसिएटेड व्हॅल्यू, घसारा किंमतच मिळणार आहे त्याच्यामध्ये. 0 डेप्रिसिएशन पाहिजे त्याच्यामध्ये. 5 वर्ष जुनी तुमची गाडी होत आलेली आहे आणि गाडी पूर्णपणे लॉस झाली, आज त्या गाडीची 10 लाखाच्या गाडीची किंमत समजा 6 लाख असेल, 6 लाखाच्याच हिशोबाने भरपाई मिळेल. पण तुम्ही रिटर्न टू इनव्हॉइस केलेला असेल तर 10 लाखाची जर तुमची इनव्हॉइस प्राइस असेल तर 10 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. रोड साईड असिस्टन्स असतो तो पण त्याच्यामध्ये घेतलेला आहे का? असे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला रायडर्स उपलब्ध असतात. हे जीवन विम्यामध्ये पण रायडर्स जीवन विम्याच्या पद्धतीने आहेत. सर्वसाधारण विम्यामध्ये सुद्धा रायडर्स उपलब्ध आहेत. हे रायडर्स विमा ॲडवायझर जो आहे तुमचा त्याच्याकडनं समजून घेऊन मला उपयुक्त काय काय आहेत ते निश्चितपणानं घेतले पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी गरज आहे आणि या सगळ्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे उद्या भविष्यात जर क्लेम आला तर तुम्हाला प्रॉब्लेम येता कामा नये की हे तुम्ही ऑलरेडी टिक केलेलं आहे. अगदी बरोबर, नाही का? अगदी बरोबर. विमा द्यायला येणाऱ्या माणसाला जेवढा इंटरेस्ट असेल त्यापेक्षा जास्त विमा घेणाऱ्या माणसाला इंटरेस्ट असला पाहिजे. म्हणजे तो आपल्या हिताचं त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तिकडे लक्ष देतो. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाला तसं एक गाडीचं उदाहरण दिलं, पण अशाच प्रकारे अनेक गोष्टींसाठी आपण विमा घेतो हे सुद्धा सर लोकांना माहित नाही. त्याबद्दल पण थोडंसं सांगा. मी मगाशी म्हटलं सर घराचा विमा करतायत. घराच्या बाबतीमध्ये आपण फायर इन्शुरन्स घेतो, पण त्यामध्ये कव्हर काय आहे? आग लागली तर, फ्लड म्हणजे पुरामुळे नुकसान झालं तर, आणि तिसरा भाग आहे भूकंप. पण घराच्या बाबतीमध्ये आपण हाऊस होल्ड पॉलिसी जर घेतली असेल तर त्याच्यामध्ये सर्वसमावेशक गोष्टी असतात. घरातले अप्लायन्सेस आहेत, घरात होणारी चोरी आहे, घरफोडी आपण ज्याला म्हणतो ती, बाकीची संरक्षण त्याच्यामध्ये मिळतच असतात. हा एक भाग आहे. दुकानाच्या बाबतीमध्ये सुद्धा तोच प्रकार केला जातो. फायर इन्शुरन्स फक्त घेतला जातो. त्याच्याऐवजी तुम्ही शॉपकीपर पॉलिसी जर घेतली तर दुकानात असलेल्या मालाचं पण त्याच्यामध्ये संरक्षण होतं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरीमध्ये सांगता येतील की तुम्ही तिथे आणखीन काय ह्याच्यात वेगळं आहे का, असा उत्साह दाखवून, तुम्ही उत्सुकता दाखवून जर विचारलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं संरक्षण मिळवता येतं. नक्कीच मिळू शकतं. आणि मला असं वाटतं की ही खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही इंटरेस्ट दाखवला पाहिजे. आपल्याला नेमकं काय करायचंय, आपल्याला कसला विमा काढायचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की आता दुकानाचा विमा काढायचा आहे, मग माझं दुकान नेमकं कोण, म्हणजे सगळ्याचा अभ्यास जसं व्यवसाय सुरू करताना आपण करतो त्याच पद्धतीने विमा काढतानाही बारकाईने लक्ष देऊन आपल्या प्रत्येक गोष्टीचं मूल्य आपण जपणं हे फार महत्वाचं आहे, नाही का? यामध्ये नेमकी गोष्ट तुम्ही बोलला. सर, हाच प्रकार आरोग्य विमा हा सुद्धा आजकाल आपण खूप महत्वाचा मानला जातो. कारण तुम्ही म्हणालात तसं जसजसं आपण पुढे चाललोय तसतसे या सगळ्यावरचे खर्च खूप वाढतात आणि मग जेव्हा खर्चाची वेळ येते किंवा आपल्याला त्याच्यावर पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपण ह्यातलं काहीच बघितलंच नव्हतं जेव्हा विमा घेतला होता. तर तिथे नेमकं काय बघितलं पाहिजे? आरोग्य विमा घेताना चॉईस ऑफ कंपनी हा एक भाग तितकाच महत्वाचा आहे. ज्या कंपनीचा क्लेम रेशो चांगला आहे, जी कंपनी व्यवसायाच्या पातळीवरती
वरती IRDA वरती लिस्ट असते की कुठल्या कंपनीचा किती व्यवसाय झालाय, म्हणजे त्या कंपनीची साईज. जेवढा मोठा व्यवसाय करणारी कंपनी तितके क्लेम चांगले देण्याची हमी पण त्या ठिकाणी असते. पण ज्यावेळेला तुम्ही एकदा कंपनी फायनल केलीत की मला अमुक एका कंपनीचा आरोग्य विमा घ्यायचा आहे, त्यावेळेला त्या कंपनीकडे असलेल्या पॉलिसीमध्ये विविध प्रकारच्या पॉलिसीज असतील, त्यात तुम्ही समजून घ्यालच. पण ते घेत असताना काही निकष लावावे लागतील. ती पॉलिसी मला पुरेसं विमा संरक्षण देते का, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या रोगांचं, अपघाती, नैसर्गिक सगळ्या प्रकारच्या हॉस्पिटलायझेशनचं कव्हर त्याच्यामध्ये मला मिळतंय का. महत्वाचा भाग म्हणजे मी घेत असलेल्या विमा संरक्षणाच्या पोटी मला दर दिवशी किती रुपयापर्यंत रूम रेंट आणि नर्सिंग चार्जेस अलाउ होतात. कारण असं आहे, कुठल्याही हॉस्पिटलचं बिल जे ठरतं हे तुम्हाला रूम रेंट वरती अवलंबून आहे. खरंय. एकच ऑपरेशन जनरल वॉर्डमध्ये होत असेल आणि तेच ऑपरेशन केल्यानंतर तो जर पेशंट स्पेशल रूममध्ये राहत असेल तर केवळ रूमचा खर्च वाढत नाही, तर ते प्रपोर्शनेट सगळे चार्जेस वाढत असतात. त्याच्यामुळे बिल हे जर तुमचं रूम रेंटवरती ठरत असेल तर तुम्हाला रूम रेंट किती अलाउ आहे हे बघणं महत्वाचं आहे. अन्यथा असं होतं, 1 लाख रुपये खर्च झालाय, माझी 2 लाखाची पॉलिसी होती, मला 1% ऑफ सम एश्युर्ड म्हणजे 2,000 रुपये पर डे ची रूम अलाउ होती, मी घेतली 4,000 रुपये. आता होतं इथे गणित चुकतं असं की जे काही तुमचा खर्च झालेला आहे त्याला 50% डिप्रिसिएशन लागतं. सो प्रपोर्शनेट डिडक्शन आपण त्याला म्हणतो. कंपनी म्हणते 4,000 रुपयाच्या रूमला तुम्हाला 1 लाख रुपये खर्च आलाय, तुम्हाला अलाउ होती 2,000 रुपयाची, तर तुम्हाला तुमच्या बिलाची एलिजिबिलिटीच मुळात 50,000 रुपयाची आहे. आणि मग त्यात नॉन ऍडमिसिबल एक्सपेन्सेस जे आहेत त्यातले ते वजा होतात आणि मग मिळालेली रक्कम ही फार छोटी दिसते. अशा वेळेला मग जो विमेदार आहे तो नाराज होतो. ते होऊन नाही चालणार. थोडक्यात रूम रेंट किती अलाउ आहे त्याच्यावरती आपल्याला बारकाईनं लक्ष द्यायला पाहिजे. अनेक पॉलिसीमध्ये विमा संरक्षण रिस्टोरेशनचाही एक भाग असतो. ते रिस्टोरेशन कसं होतं, किती त्याच्यामध्ये अलाउ आहे, त्याच्यानंतर नो क्लेम बोनस त्या पॉलिसीना किती मिळतो, क्लेम नाही झाला तर दरवर्षी विमा संरक्षण वाढत जातं, तेही समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक पॉलिसीला, नवीन पॉलिसी घेताना काही वेटिंग पिरियड असतात. हे वेटिंग पिरियड किती आहेत, किती प्रकारचे आहेत आणि किती किती कालावधीचे आहेत, ते कसे संपणार आहेत याचाही आपण त्याच्यामध्ये त्याची विचारणा केली पाहिजे. विमा आहे, माझा मेडिक्लेम आहे, हॉस्पिटलमध्ये पेशंट जातो, उपचार करून घेतो आणि मग कधीतरी कळवतो, तसं करून नाही चालत. जेव्हा तुमचा आरोग्य विमा आहे त्यावेळेला तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर 24 तासाच्या आत कंपनीला इंटिमेशन द्यावी लागते. हेही लक्षात ठेवावं लागतं. केवळ इंटिमेशन द्यायचे हे आपल्या डोक्यात ठेवून नाही चालत. मी सांगतो की तुमचा एक फॅमिली ग्रुप असतो, नवरा बायको मुलं, व्हॉट्सअप ग्रुप असतो. या ग्रुपमध्ये तुम्ही तुमची पॉलिसी आणि तुमच्या विमा सल्लागाराचा नंबर सेव्ह करा. पण ज्याचा विमा आहे, ज्याने हा केलेला आहे, तोच व्यक्ती दुर्दैवानं बेशुद्धावस्थेत जर हॉस्पिटलमध्ये असेल तर त्या कुटुंबाला कुणाकडे धावायचं, कुणाला कळवायचं हेच कळत नाही, किंवा अनेकदा मेडिक्लेम आहे हे पण माहित नसतं. तर अशा वेळेला आपल्या कुटुंबाला त्याची कल्पना देऊन ठेवणं हेही तितकं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलायझेशन झालं, सकाळी ऍडमिट झालो, संध्याकाळी आपण बाहेर पडलो तर मेडिक्लेम मिळतो का याची पण आपल्याला कल्पना असली पाहिजे. मेडिक्लेम मिळताना तुम्हाला ऍटलिस्ट 24 आवर्स 24 तासाचं हॉस्पिटलायझेशन कंपल्सरी आहे, तरच मेडिक्लेमचा बेनिफिट मिळणार असतो, अन्यथा मिळत नाही. फक्त या गोष्टीला डे केअर प्रोसिजर्स ज्या आहेत त्या प्रोसिजरचा अपवाद आहे, त्याला 24 तास वगैरे ऍडमिशनची आवश्यकता नसते, जसं की मोतीबिंदूचं ऑपरेशन, याला आपण डे केअर प्रोसिजर म्हणतो. तर या गोष्टींची पण आपल्याला माहिती असली पाहिजे की आपल्या पॉलिसीमध्ये डे केअर प्रोसिजर्स कोणत्या कोणत्या अंतर्भूत आहेत, तरच त्याचा उपयोग होणार आहे. सो मी नेहमी सांगतो, आरोग्य विमा हा काचेच्या कुपीमध्ये बंद केलेला अत्तरासारखा आहे. त्याच्यामुळे विम्याच्या बाबतीत, मग तो जीवन विमा असो, आरोग्य विमा असो, नाहीतर सर्वसाधारण विमा असो, त्याची सगळी फीचर्स समजून घेणं, ती सातत्यानं आपण घोकत राहणं, आपल्या कुटुंबियांना कळवून ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. मला असं वाटतं की सरांनी खूपच चांगली माहिती आपल्याला सांगितलेली आहे, त्यामुळे सगळ्या शक्यता लक्षात घेऊन विमा काढणं हे मला वाटतं कधीही आपल्या फायद्याचं आहे, नाही का? अगदी बरोबर. जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? मी गेली 33 वर्ष विमा क्षेत्रामध्ये काम करतोय. लाखो जीव रोज इहलोक सोडून जात आहेत. हजारो पेशंट्स रुग्णालयाच्या दारात उपचारांसाठी ताटकळत उभे असतात. आपल्याला जीवन विमा, आरोग्य विमा यांची गरज नाही या भ्रमात राहू नका. विमा नसल्यास अवश्य करा, केलेला असल्यास तो पुरेसा आहे का याची वेळोवेळी विमा सल्लागाराकडून खात्री करा. अन्यथा विमा नसण्याची किंवा तो अपुरा असण्याची किंमत आपल्याला नाही, आपल्या कुटुंबियांनाच मोजावी लागेल. सर, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात आणि विमा याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.
धरू